नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हणेगाव मानूर रस्ता झाला जीवघेणा। जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे लोकप्रतिनिधीचा हलगर्जीपणा, निवडणुकीच्या वेळेस फक्त मतदानाची गरज। वेंगुर्ला तालुक्यातील मौजे मानूर हे गाव मौजे हणेगाव येथून किमान 15 किलोमीटरच्या अंतरावर असून या गावाला कर्नाटक व तेलंगणा बॉर्डर जवळच असल्यामुळे या भागातील नागरिकांना अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे व सध्याची परिस्थिती पाहता या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्यामुळे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे खेद वाटत असल्याची चर्चा आहे। आज घडीला मोटारसायकल असो किंवा चारचाकी वाहन असो, या रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव धोक्यात टाकून प्रवास करणे असेच आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही। मानूर या गावापासून तेलंगणा व कर्नाटक राज्याची सीमा 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे व या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे वैतागून गेलेले नागरिक फक्त तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य तसेच काही गरजू कागदपत्रे कर्मचारी वर्गाला तालुक्याची गरज भासत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करत आहेत। अन्यथा बाकीचे सर्व जीवनावश्यक वस्तू, दवाखाना, शेतीसाठी लागणारे औषधे, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू कर्नाटक किंवा तेलंगणा येथून आणत आहेत। परंतु याचा परिणाम पूर्णतः हणेगाव बाजारपेठेवर होत आहे। परंतु या रस्त्याकडे या भागातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असून मानूर येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या भागात लोकसभा, विधानसभा असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतेच येतात आणि कोरडे आश्वासन देऊन जातात। परंतु नंतर याचा त्रास आम्हा गावकऱ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी याचा लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येतील अशी चर्चा मानूर येथील नागरिकांमध्ये चालू आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी महादेव उप्पे, देगलूर, नांदेड।